वर्षाज ऑल इन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कसे आज सगळे मस्त मजेत ना। तर आज आम्ही आलो आहोत ठाण्यातल्या आर मॉल मध्ये आणि रिलायन्स स्मार्ट बाजारची आज तुम्हाला टूर करून देणार आहोत आणि एक्सप्लोर करणार आहोत की इथे सेल लागलाय तर त्या सेल मध्ये काय काय स्वस्त आहे ते। तर चला तर मग आजचा व्हिडिओ मस्त एकदम होणार आहे शॉपिंगचा, तर स्किप न करता पूर्ण बघा। तर सगळ्यात प्रथम तुम्हाला ग्रोसरी मधलं दाखवते। तर इथे बाय वन गेट वन फ्री होता आणि तुम्ही मिक्स अँड मॅच घेऊ शकता। म्हणजे असं नाही की रव्यावरती रवाच फ्री मिळेल किंवा बेसनवरती बेसनच फ्री मिळेल किंवा मैद्यावरती मैदाच फ्री मिळेल। तुम्ही बेसनवरती मैदा फ्री घेऊ शकता किंवा मैद्यावरती तुम्ही रवा सुद्धा फ्री घेऊ शकता। म्हणजे तुम्ही तुमच्यावरती आहे, तुम्ही मिक्स अँड मॅच करून जे फ्री हवंय ते घेऊ शकता। तर इथे तसं 50% ऑफचा बोर्ड लावलेला होता आणि मिक्स अँड मॅचचा सुद्धा तोच तुम्हाला दाखवत आहे। आणि बऱ्याच गोष्टी खूप स्वस्त आहेत तिथे। तर मॅमी पोको पॅन्ट्स वगैरे बघू शकता तुम्ही, तर त्याचे प्राइस पॉज करून तुम्ही बघू शकता किती काय काय स्वस्त आहेत, काय काय रेट्स आहेत ते। आणि इथे साईज पण लिहिलेली होती की पॅन्ट स्टाईल डायपर म्हणजे काय, किती वजनाच्या ह्याला किती वजनाचं बाळ असेल तर कोणतं डायपर त्यांना सूट होईल ते सगळं लिहिलेलं होतं आणि बरेच डायपर होते तिथे। आणि इथे तुम्हाला ती दाखवत आहे डेटॉलची प्राइस। तर 204 रुपये डेटॉलचा कॉम्बो होता। तर त्यामध्ये 2 म्हणजे पाऊच येत होते। पॅकेजिंग पण एकदम छान केलेली होती आणि 2 पाऊच मस्त म्हणजे एकदम चांगली डील होती आणि ओरिजिनल डेटॉल होते, बाय वन गेट वन फ्री। पुढे तुम्ही बघू शकता की कम्फर्टची 2 लिटरची बॉटल होती आणि ती फक्त 252 रुपयाला होती। तर मस्त एकदम डील होती ही पण। 178 रुपीज ऑफ होते त्याच्यावरती। तर बघू शकता तुम्ही 2 त्याच्यामध्ये फ्लेवर्स असतात, पिंक आणि ब्लू कलरचं। तर कम्फर्ट जे वापरत असेल त्यांना माहिती असेल। आणि आता पुढे दाखवत आहे तुम्हाला ते मॉप आहेत। तर गालाचा होता, परत जेबीचा पण होता, म्हणजे बरेच वेगवेगळे ब्रँड होते। तर सगळ्यात लोएस्ट प्राइस 500 ची होती। तर तुम्ही बघू शकता जेबीचा मॉप आहे हा स्पिनवाला, तो 500 रुपीजला होता फक्त। आणि गालाचा होता तो 1000 रुपीजला होता। आणि स्टीलच्या म्हणजे भांड्याचा पण होता, तो पण खालती दाखवते तुम्हाला पुढे। आणि 1500 रुपीजवाला पण होता। तर मस्त डील होतं ते आपण। आणि पुढे तुम्ही बघू शकता हे लायझॉलचं 3 लिटरचं पॅक होतं, म्हणजे 2 + 1 लिटर म्हणजे छोटी एक बॉटल अशी फ्री मिळत होती त्याच्यावरती। तर मस्त होतं हे, फ्लोअर क्लीनर म्हणून वापरू शकता तुम्ही हे लायझॉल। ह्याचा स्मेल खूप छान येतो फ्लोअर क्लीनरचा। तर ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे फ्लेवर्स असतात आणि मस्त डील होती ही पण। आणि त्याच्या बाजूलाच हार्पिक पण होतं, हार्पिकचे 3 कॉम्बो होते असे, म्हणजे सगळ्या सेम साईजच्या बॉटल नव्हत्या, 2 सेम साईजच्या आणि एक छोटी बॉटल होती। तर ह्याच्यामध्ये पण 105 रुपये सेव्ह होत होते। तर म्हणजे प्रत्येकावरती किती सेव्हिंग होते ते पण लिहिलेली होती। आणि त्याची स्मार्ट प्राइस 410 होती। तर 410 रुपयाला 3 म्हणजे छान होते, हार्पिकचं ओरिजिनल ब्रँड होतं। तर भरपूर साऱ्या अशा खूप छान छान ऑफर होत्या। तर हे तुम्हाला पुढे दाखवत आहे, ही 16 लिटरची बादली आहे, 99 रुपीजला होती। म्हणजे त्याची क्वालिटी एकदम चांगली नव्हती पण ठीकठाक होती। म्हणजे तुम्हाला असं कपडे वगैरे भिजत घालण्यासाठी वगैरे हवी असेल, म्हणजे नॉर्मल यूजसाठी तर तुम्ही घेऊ शकता। त्याच्यामध्ये बरेच सारे कलर होते। आणि आता तुम्ही हे बघू शकता, तर हे 49 रुपीजला क्लॉथ क्लिप होते। तर हे पण खूप छान होते, मस्त होते आणि मल्टी कलर मध्ये येत होते। तर हे पण तुम्ही घेऊ शकता 49 रुपीजला, म्हणजे खूप स्वस्त होते, छान होते आणि क्वालिटी वाईज पण चांगले होते। आणि त्याच्या बाजूला हे बघू शकता, तर हे MRP वरती बाय वन गेट वन फ्री होतं। तर 69 रुपीजला होतं हे आणि बाय वन गेट वन फ्री, म्हणजे 2 पॅक तुम्हाला मिळणार होते। तर मस्त होतं हे पण आणि छान कलर होते त्याच्यामध्ये पण। तर हे पुढे तुम्ही बघू शकता, हे जेबीची 49 रुपीजची क्लॉथची रोप आहे, म्हणजे ह्याच्यावरती कपडे वगैरे सुकत घालू शकता तुम्ही। आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान असते, आम्ही वापरलेली आहे म्हणून सांगते। तर पुढे हे बघू शकता तुम्ही, हे 99 रुपीजला ना भांडी घासण्यासाठी तुम्ही ह्याचा यूज करू शकता। म्हणजे त्या खालती त्याच्या लिक्विड टाकून वरतून असं फक्त स्क्रबरने असं प्रेस केलं की ते लिक्विड ते स्क्रबरला येतं आणि मस्तपैकी भांडी घासताना त्याचा यूज होऊ शकतो। तर हे तुम्हाला ओपन करून पण दाखवलं किती छान आहे ते। आणि हे तुम्ही बघू शकता सोप डिस्पेन्सर फक्त 149 रुपीजला होतं आणि एकदम क्लासी रिच लुक देत होतं। तुम्ही कुठेही म्हणजे किचनमध्ये ठेवलं किंवा टॉयलेटमध्ये ठेवलं तर मस्त लुक येईल एकदम। आणि हे हातातलं बघू शकता, हे फक्त 149 रुपीजला आहे। तर हे पण प्लॅस्टिकचं होतं पण एकदम मस्त रिच लुक येत होतं ह्याने पण। आणि हे बघू शकता 499 रुपीजचं प्लॅस्टिक सक्शन शेल्फ आहे, म्हणजे कोणती ड्रिल वगैरे रिक्वायर्ड नाही आणि इझिली चिपकतं असं आहे। आणि हे तुम्ही बघू शकता पिरियड पॅन्टी आहे। तर विस्परच्या पिरियड पॅन्टीची प्राइस 400 पेक्षा जास्त असते, तुम्ही ऑनलाईन वगैरे जरी चेक केली तरी। तर इथे प्राइस होती फक्त 275 रुपीजला। आणि बाकी हुक वगैरे सगळे एकदम मस्त होते तिथे, 39 रुपीज 49 रुपीज अशी वेगवेगळी प्राइस होती त्याची। तर हे पण तुम्ही बघू शकता, प्लॅस्टिक सक्शन सोप प्लेट आहे। तर हे पण मस्त होतं 199 रुपीजला।
आणि हा तुम्ही हातातला बघू शकता कचऱ्याचा डब्बा, किती क्यूट आहे ना. 49 रुपीजला आहे फक्त हे, आणि त्याच्यामध्ये पण बरेच सारे कलर होते. तर ओला कचरा ठेवण्यासाठी तुम्ही वापरू शकता. आणि असे बास्केट खूप सुंदर सुंदर होते. 99 रुपीजला होते फक्त, आणि 4 बास्केट होते. ह्याच्यामध्ये तुम्ही लसूण, थोडेसे कांदे बटाटे वगैरे ठेवू शकता, किंवा बाकीचं तुम्हाला काही साहित्य ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. ह्याच्यामध्ये पण बरेच सारे कलर होते आणि मस्त एकदम होतं. आणि हे मिल्टनचा हा सेट बघू शकता तुम्ही, 549 रुपीजला होता फक्त, आणि 5 पीसचा सेट होता. तर बघू शकता तुम्ही, बादली येते, कचऱ्याचा डब्बा, सूप, परत मग येतो, सोप केस येते, आणि एक छोटा स्टूल पण येतो. नेक्स्ट बघताय तुम्ही, हे 99 रुपीजला मायक्रोफायबर पॅड्स होते. तर हे कारसाठी वगैरे शाईन आणण्यासाठी हे यूज करू शकता तुम्ही. तर ह्याच्यामध्ये 2 पीस होते. तर ह्याचा डिटेल यूज मला पण नाही माहिती, कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा. तर हे होते वाईप्स आपले, म्हणजे क्लिनिंग क्लोथ, आपण जे किचनसाठी वगैरे वापरतो किंवा बाकी काही क्लीन करण्यासाठी, होम अप्लायन्सेस क्लीन करण्यासाठी वगैरे ह्याचा यूज होतो. तर हे पण खूप छान होतं, ह्याची क्वालिटी चांगली होती. 69 रुपीजला होतं हे. आणि नेक्स्ट तुम्ही बघत आहात, हे पेडिग्रीचं मोठं पॅकेट होतं. तर हे पण म्हणजे साईजनुसार वगैरे असतं. तर ह्याची स्मार्ट प्राइस 610 होती. तर हे पण खूप छान होतं. आणि कुत्र्यांना, मांजरीला वगैरे खाऊ देण्यासाठी 199 रुपीजला असे बाउल होते. तर हे पण खूप छान होते, म्हणजे मस्त आपण प्लेटमध्ये वगैरे देतो. तर हे 199 रुपीजला छान होते, ह्याच्यामध्ये आपण खाऊ देऊ शकतो त्यांना. आणि नेक्स्ट तुम्ही हे बकेट बघू शकता 149 रुपीजची. तर ह्याच्यामध्ये पण छान छान कलर होते, आणि ह्याची क्वालिटी मगाशच्या वादलीसारखी नव्हती, ह्याची क्वालिटी खूप छान होती. तर तुम्ही घरासाठी म्हणजे बघत असाल तर घेऊ शकता तुम्ही नक्कीच. नेक्स्ट बघत आहात, हा 129 रुपीजचा कचऱ्याचा डब्बा आहे. तर हा पण एक खूप छान दिसत होता, आणि टॉयलेटमध्ये वगैरे पण तुम्ही ठेवू शकता, किंवा किचनमध्ये पण एका साईडला आरामात राहील. तर चौकोनी असा होता आणि खूप क्लासी दिसत होता. नेक्स्ट तुम्ही बघू शकता 99 रुपीजला ही एक बकेट आहे, आणि ह्याची क्वालिटी खूप सुंदर होती, आणि कलर पण खूप छान होता. आणि अशी स्क्वेअरमध्ये होती ती बकेट. तर तुम्ही असं म्हणजे काही यूज करू शकतात, किंवा टॉयलेटमध्ये वगैरे पण ठेवू शकता. तर खूप सुंदर बकेट होती, मस्त होती, क्वालिटी तर खूप मस्त होती. नेक्स्ट हे असे 2 बास्केट होते, म्हणजे ह्याचा आय थिंक वॉश करण्यासाठी, फ्रूट वगैरे वॉश करण्यासाठी यूज करत असतील. तर हे फक्त 99 रुपीजला होतं, आणि खरंच खूप मस्त होतं हे पण. ह्याच्यामध्ये पण बरेच सारे कलर ऑप्शन होते. हे तुम्ही बघू शकता, ऑर्गनायझर आहे 119 रुपीजला. तर ट्रे सारखं होतं, ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी ठेवू शकता, किंवा फ्रूट ट्रे म्हणून पण यूज करू शकता. तर तिथे लिहिलेलं होतं तसं, फ्रूट ट्रे. तर नेक्स्ट तुम्ही एक ऑर्गनायझर बघत आहात, हे पण एकदम मस्त होतं, आणि ह्याच्यामध्ये पण बरेच सारे कलर होते. तर हे फक्त 139 रुपीजला होतं. तर 3 पीसचा सेट होता हा. आणि नेक्स्ट तुम्ही हातात बघू शकत आहात की 79 रुपीजची हे एक कुंडी आहे. तर ह्याची पण क्वालिटी खूप मस्त होती, आणि कुंड्यांमध्ये पण बरेच सारे प्रकार होते. तर तुम्ही ॲज अ कुंडी पण वापरू शकता, किंवा कचऱ्याचा डब्बा म्हणून पण वापरू शकता. तर इथे 119 रुपीजला पण बऱ्याचशा कुंड्या होत्या. तुम्ही कलर बघू शकता किती छान छान आहे ते. आणि हा एक स्टूल होता 299 रुपीजला. तर ह्याची क्वालिटी पण खूप मस्त मस्त होती, आणि बरेच सारे प्लास्टिकचे प्रोडक्ट अवेलेबल होते. तर हे 499ला हा एक मल्टीपर्पज प्लास्टिकचा डब्बा होता. तर ह्याच्यामध्ये 2 पीस अजून होते, म्हणजे 499ला तुम्हाला टोटल 3 पीस मिळणार होते. मोठा, त्याच्यापेक्षा आतमध्ये छोटा, आणि त्याच्यापेक्षा आतमध्ये छोटा. तर हे पण खूप मस्त होतं. आणि इथे तुम्ही बघू शकता ट्रॅव्हल पिलो आहे 299 रुपीजला. तर त्या पण वेगवेगळ्या साईजमध्ये होत्या, तुम्हाला हवी तशी तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट तुम्हाला दाखवत आहे पिलो कवर आहेत, हे 199 रुपीजला होते. तर हे पण मस्त होते, ह्याच्यामध्ये पण बरीचशी डिझाईन होती, चादरी वगैरे पण बऱ्याचशा होत्या. आणि हे तुम्ही बघू शकता 89 रुपीजला फक्त ब्लँकेट होतं, म्हणजे थोडंसं पातळ होतं, पण प्राइसच्या मानाने मस्त होतं. 89 रुपीजला म्हणजे चांगलंच आहे. आणि नेक्स्ट तुम्ही बघत आहात 99 रुपीजला हे एक म्हणजे डोरमॅट आहे. तर हे बबल्सवालं होतं, तर म्हणजे कुठून आपण चिखलातून वगैरे आलो तर ते मस्त झाडण्यासाठी वगैरे छान होतं. नेक्स्ट बघत आहात ते टॉवेल आहेत, हे बाय 1 गेट 1 फ्री होते, आणि चांगली क्वालिटी होती त्यांची, आणि फुल साईज होते. 400 रुपीजला होते, म्हणजे 400 रुपीजला तुम्हाला 2 टॉवेल मिळणार होते. 200 रुपयाला 1 टॉवेल पकडा, म्हणजे एकदम मस्त डील होती ही पण. आणि नेक्स्ट तुम्ही बघत आहात ते पिलो आहेत. तर छोट्या मुलांसाठी वगैरे, किंवा स्पंजच्या कोणाला आवडत असतील अशा, तर त्या अशा पॅक करून ठेवलेल्या होत्या. 199 रुपीजला होत्या, आणि बऱ्याचशा त्याच्यामध्ये ऑप्शन होते, कलरचे ऑप्शन होते. नेक्स्ट तुम्ही बघू शकता ही 399ची ऑलिव्हेअरची अशी कॅसरोल आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही काही चपाती वगैरे ठेवू शकता, किंवा ॲज अ सर्विंग बोल म्हणून यूज करू शकता. तर दिसायला खूप रिच दिसत होतं, आणि त्याच्यामध्ये पण बरेच सारे कलर होते. आणि हे तुम्ही बघू शकता सेलोचं 399 रुपीजला
आपण म्हणजे प्रवासात वगैरे नेऊ शकतो पाणी वगैरे ह्याच्यामध्ये, तर असं म्हणजे जार होतं, वॉटर जार बोलू शकता तुम्ही, ते होतं. तर 99 रुपीजला तुम्ही हे कुलूप बघू शकता, 2चा सेट आहे, त्याच्याबरोबर चावी पण आहेत, ते पण खूप मस्त होतं. आणि 899 रुपीजला ही तुम्ही कढाई, मल्टीपर्पज कढाई बघू शकता. तर त्याच्यामध्ये मस्तपैकी एकदम इडलीचा साचे होते, 2 साचे होते आणि खालची कढई होती ना ती पण बरीच जड होती, त्याच्यामध्ये पण तुम्ही कुक करू शकता अशी होती, म्हणून त्याला मल्टीपर्पज कढाई बोललेलं असेल. तर ह्याची पण क्वालिटी खूप मस्त होती. नेक्स्ट तुम्ही बघत आहात 59 रुपीजची. मला ही काचेची बरणी वाटली, पण ही ॲक्च्युली काचेची बरणी नाही आहे, ही प्लॅस्टिकचीच आहे, पण त्याचा लुक एकदम काचेच्या बरणीसारखा येत होता आणि छान वाटेल सगळ्या एकसारख्या म्हणजे बरण्या अशा ठेवल्यात किचनमध्ये तर खूप मस्त वाटेल. आणि नेक्स्ट हातामध्ये बघू शकता तुम्ही हे म्हणजे मायक्रोवेवेबल एक डब्बा होता, तर तो पण एकदम मस्त लॉक अँड लॉक होता, एकदम मस्त पॅक होत होता. तुम्ही याला इझिली म्हणजे डायरेक्ट मायक्रोवेव्हमध्ये असं काही गरम करायचं असेल तर मस्त होतं. 89 रुपीजला होता फक्त. आणि हा तुम्ही हातातला डब्बा बघू शकता लहान मुलांसाठी, तर 99 रुपीजला होता फक्त. ह्याच्यावरती पण मस्त वेगवेगळ्या प्रिंट्स होत्या. 149 रुपीजला 4 बॉटल होत्या, तर तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे ठेवू शकता किंवा बॉटल वगैरे भरून किचन ओट्यावरती ठेवण्याची सवय असते बऱ्याच जणांना, तर तुम्ही ते पण करू शकता. 149 रुपीजला तर हा डब्यांचा सेट तर खूपच मस्त होता. 5 डब्बे होते ह्याच्यामध्ये, म्हणजे एका सेशन होते, छोटे 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 असे करत 5 डब्बे होते, 149 रुपीजला होते. आणि ह्याच्यामध्ये पण बरेचसे कलर ऑप्शन होते, बघू शकता तुम्ही. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते 129 रुपीजला, आणि हे लिपस्टिक ऑर्गनायझर आहे. तर हे पण खूप मस्त, एकदम लेडीजसाठी तर खूप मस्त गोष्ट आहे एकदम, म्हणजे घ्यावीच त्यांनी प्रत्येकाने, म्हणजे ऑर्गनाइज राहील त्यांच्या लिपस्टिक सगळ्या शेड्समध्ये मस्त एकदम. आणि हे तुम्ही बघू शकता 249 रुपीजला 3 डब्यांचा सेट आहे. ह्याच्यामध्ये आपण खाऊ वगैरे ठेवू शकतो, पीठ वगैरे पण ठेवतात हल्ली ह्याच्यामध्ये, बरंचसं का सामान राहतं त्यामध्ये. तर हे बघू शकता 99 रुपीजला 3 डबे आहेत, म्हणजे एकामध्ये कॉफी ठेवू शकता, एकामध्ये टी ठेवू शकता आणि एकामध्ये शुगर ठेवू शकता. तर ह्याच्यामध्ये पण बरेच सारे कलर ऑप्शन होते. नेक्स्ट हे हातामध्ये बघताय ते 99 रुपीजला आहे, आणि हा 6चा सेट होता. हा डीमार्टमध्ये पण मी दाखवला होता तुम्हाला, आणि मस्त होतं क्वालिटी त्याची पण. हे 99 रुपीजचे डबे बघू शकता, लॉक टाईप आहेत, म्हणजे 4 डबे आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे, तरी दिसायला पण खूप सुंदर दिसत होते. हे 49 रुपीजला फक्त 4 डबे एकदम मस्त दिसत होते, आणि ह्याच्यामध्ये पण बरेचसे कलर होते, ऑप्शन होते. आणि हे बघू शकता 119 रुपीजला असे स्क्वेअरमध्ये 3 डबे येत होते. तर याच्यामध्ये तुम्ही सँडविच वगैरे मुलांना देऊ शकता किंवा फ्रुट्स वगैरे पण देऊ शकता शाळेमध्ये जाताना वगैरे, तर छान होता हे पण. मसाल्याचा डब्बा हा फक्त 99 रुपीजला इथे होता, आणि एकदम क्लासी लुक देत होता, तर खूप छान, क्वालिटी पण खूप छान होती. त्याच्यामध्ये चमचा सुद्धा होता, आणि 7 असे डबे होते, तो तुम्ही ह्याच्यामध्ये मसाला तुमचे ठेवू शकता मस्तपैकी, आणि कलर ऑप्शन पण होते ह्याच्यामध्ये, तर खूप छान होता. 129 रुपीजला हे 2 डबे बघू शकता. तर ह्याची क्वालिटी पण खूप सुंदर सुंदर होती. डब्यांमध्ये बरेच सारे व्हरायटी होती, प्रकार होते, आणि बॉटल्समध्ये पण बरेच सारे प्रकार होते. तर हे बाय 1 गेट 1 फ्री होते. बॉटल बघू शकता तुम्ही किती मस्त आहे ते. आणि अशा मोठ्या बॉटल पण होत्या 2 लिटरच्या, 3 लिटरच्या. तर ही मोठी बॉटल बघू शकता तुम्ही 99 रुपीजला, तर ही पण एक मस्त होती. नेक्स्ट तुम्हाला तेलाच्या प्राइस सांगत आहे. तर तेलाच्या प्राइस ऑलमोस्ट डीमार्ट सारख्याच होत्या सगळ्या, 151, 152. तर जेमिनीची प्राइस 152 होती, तर डीमार्टला पण तेवढीच आहे. तर संडेचा डब्बा होता, परत बाकीचे पण बरेचसे तेल होते, आणि ते आशीर्वादचा आटा बघू शकता तुम्ही, तर ह्याच्यावरती पण डिस्काउंट होता बराच. सफोलाचं गोल्ड ऑइल 1099ला होतं, 6 लिटरचा डब्बा होता हा. तर हे पण मस्त सगळ्या डील होत्या. तर हे इथे पिठांचं असे वेगवेगळं असं काउंटर लावलेलं होतं. तर हे 95 रुपीजला थालीपीठचं पीठ होतं, परत थेपल्याचं पीठ होतं, असे वेगवेगळी पीठं होती. कोंबडी वड्याचं पीठ होतं, आणि गजानन फूड्स म्हणून एक होतं ब्रँड, तर त्याच्यावरती बाय 1 गेट 1 ऑफर होती. तर त्याच्यामध्ये कोंबडी वड्याचं पीठ होतं, परत आंबोळीचं पीठ होतं. तर आंबोळीचं पीठ मी घेतलं होतं आणि ट्राय पण केलं, तर खूप छान मस्त क्वालिटी आहे एकदम, तुम्ही नक्की घेऊन जाऊ शकता. तर 25 रुपीजला होतं हे पॅकेट, बघू शकता तुम्ही हे हातामध्ये माझ्या. नेक्स्ट आपण स्टीलच्या प्रोडक्टकडे वळूया. तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चमचे दिसत आहे. 79 रुपीज, 69 रुपीज, 99 रुपीज अशी वेगवेगळी प्राइस होती सगळ्यांची, आणि क्वालिटी छान होती स्टीलची, एकदम मस्त होती. झारा बघू शकता तुम्ही, आणि हा बाजूला 59 रुपीजचा चमचा बघू शकता, तो पण एक छान होता. आणि हा पण एक स्कूप होता 59 रुपीजचा, तर हा पण एक मस्त होता. तर वेगवेगळ्या प्रकारचे चमचे होते, वेगवेगळ्या डिझाईनचे. तर बघू शकता तुम्ही, हा पण एक झारा 79 रुपीजला होता, मस्त होता. ह्याची क्वालिटी पण स्टील चांगल्यातलं होतं. आणि 59 रुपीजमध्ये हा चमचा बघा किती मस्त आहे ते, तर वेगवेगळे डिझाईनचे होते. 69 रुपीजला ही भातवडी किती मस्त आहे बघा ना. आणि फोकचा असा सेट होता 189 रुपीजला, तर हा पण एक चांगल्या क्वालिटीचा होता. तर इथे फोकचा आणि स्पूनचा सेट पण होता, तर तो पण तुम्हाला दाखवते, मस्त होता हा पण.
स्टील मध्ये डिनर सेट सुद्धा होता, तर 279 रुपीजचा 10 पीसचा डिनर सेट होता. तर आता लग्न सराई तर चालू आहेच, तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता. आणि क्वालिटी छान होती. एक डब्बा असा फोडलेला होता, तर बघितलं तर खूप छान क्वालिटी होती. आणि काय काय होतं ते तुम्ही पॉज करून बघू शकता. तर 295 ला बाय वन गेट वन फ्री असे डब्बे होते आणि मस्त छान साईज होती, मस्त साहित्य राहील त्याच्यामुळे तुमचं. आणि क्वालिटी पण खूप मस्त होती. मी हातात घेऊन सुद्धा बघितला. आणि इथे कुकटॉप दाखवते तुम्हाला काय काय होते ते. तर हा 2000 रुपीजचा 3 बर्नरचा कुकटॉप होता आणि हा 2799चा पण होता 3 बर्नरचा. तर वेगवेगळ्या ब्रँडचे होते इथे आणि प्रेस्टिजचे पण होते आणि LYF चे पण होते. तर हा प्रेस्टिजचा 3 बर्नरचा बघू शकता 4499 ला आणि हा सिंगरचा बघू शकता 2199 ला 3 बर्नरचा. तर छान डील होत्या सगळ्याच मस्तपैकी. आणि तुम्हाला काचेचे कप जर नको असतील तर तुम्ही हा स्टीलचा कप यूज करू शकता आणि लॉंग लाईफ पण आहे एकदम मस्त, काय खराब वगैरे होणार नाही, तुटण्याची वगैरे पण भीती नाही. तर 69 रुपीजला होता फक्त हा. तर इथे स्टीलचे सगळेच प्रोडक्टची क्वालिटी मला एकदम मस्त वाटली, डीमार्ट सारखीच. तर इथे हे ग्रेटर होतं 4 साइडेड होतं, तर हे 99 रुपीजला होतं. म्हणजे असं वरती पकडून तुम्ही मस्तपैकी ग्रेट करू शकता. तर खोबऱ्याचं वगैरे छोटी मोठी साईज असे आणि बटाटा वगैरे पण ग्रेट करू शकता. तर त्याच्या बाजूलाच 229 मध्ये मस्तपैकी ग्रेटर विथ कंटेनर होतं. तर म्हणजे तुम्ही जे पण ग्रेट कराल तर त्या डब्यामध्ये साचून राहील, बाजूला वगैरे पडणार नाही. तर हे पण एक छान होतं, पण डब्याची साईज थोडीशी छोटी होती. आणि बाकीच्या पण बऱ्याचशा गोष्टी होत्या तांब्या पितळेच्या. तर तुम्ही बघू शकता ही बादली किती क्यूटशी आहे. तर वेगवेगळ्या म्हणजे डील्स होत्या, वेगवेगळ्या म्हणजे MRP वरती ऑफर वगैरे होत्या, तर मस्त होत्या. आणि हे तुम्ही बघू शकता 99 रुपीजला हे फक्त ताट, वाटी आणि ग्लास फक्त 99 रुपीजला होतं. आणि हे बघू शकता तुम्ही, हे स्टेनलेस स्टीलचे छोटे छोटे कंटेनर किती क्यूट आहेत ना. हे 39 रुपीजला होते फक्त. आणि ह्याच्यामध्ये काय ठेवलं आहे ते पण तुम्हाला वरतून दिसेल असं ट्रान्सपरंट होतं. तर हे फक्त 39 रुपीजला होतं. तर मस्त होतं एकदम. घड्याळ पण इथे होती 500 रुपीजची वगैरे होती आणि छान छान डिझाईन्स होते त्याच्यामध्ये पण. आणि 99 रुपीजला फक्त तुम्हाला ग्लासचा इथे सेट मिळत होता. तर हा पण बघू शकता तुम्ही किती मस्त होता तो. आणि त्याच्याच बाजूला 99 रुपीजला 4 बर्नरचा ग्लासचा सेट होता. तर हे पण तुम्ही मल्टीपर्पज जार होते, तर तुम्ही याच्यामध्ये काहीही ठेवू शकता. तर ह्याची क्वालिटी पण मस्त होती. आणि हे 79 रुपीजला मेलामाइनचं असं म्हणजे डब्बा होता. तर हा मायक्रोवेबल पण असेल बहुतेक. तर ह्याच्यावरती पण मस्त मस्त प्रिंट होती. आणि हा मग बघू शकता तुम्ही 99 रुपीजचा. तर ह्याची क्वालिटी पण खूप मस्त होती आणि असा भरीव होता, तो खोलगट नव्हता आतून, म्हणजे जास्त क्वांटिटी नाही राहणार त्यामध्ये. आणि हे पण मगाशी तुम्हाला दाखवलं मी, पेले मस्त होते कप. बाय वन गेट वन फ्री मध्ये बऱ्याचशा ऑफर होतात. तर हे छोटे छोटे असे बाउल तुम्ही बघू शकता, म्हणजे काही तुम्ही ह्याच्यामध्ये डेझर्ट वगैरे देऊ शकता, आईस्क्रीम वगैरे देऊ शकता. तर हे फक्त 69 रुपीज पासून होते आणि बाय वन गेट वन फ्री होते. आणि छोट्या मोठे असे बरेचसे साईज होते त्यामध्ये. तर हे पण किती मस्त आहे बघा, केळीच्या पानासारखा बाउल आहे हा. तर हा पण खूप मस्त होता. आणि बऱ्याचशा ऑफर होत्या इथे. पैसा वसूल सेल, खरोखर पैसा वसूल सेल होता. डिश मध्ये वगैरे बरेचसे प्रकार होते. तर ज्यांना म्हणजे फूडचं प्रेझेंटेशन करायला आवडतं तर त्यांच्यासाठी खरंच खूप मस्त इथे ऑप्शन होते. तरी पण एक डिश बघू शकता किती छान आहे ते, प्लेट्स किती छान आहेत ते आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या होत्या. तर ही पण बघू शकता तुम्ही, प्लेट किती छान आहे. आणि त्याच्यासोबत वाटी असा कॉम्बोस होता, 2 प्लेट आणि 2 वाटी असा कॉम्बोस होता. आणि ही पण एक प्लेट छान आहे आणि एकदम जड होती ती. आणि बाय वन गेट 2 होत्या. तर तुम्हाला टोटल 3 डिश येणार म्हणजे तशा. आणि प्राइस पण काही जास्त नव्हती अशी, 287 रुपीजला होतं फक्त. आणि मस्त एकदम क्वालिटी तर मस्तच होती, एकदम छान होती. म्हणजे जेवणासाठी वगैरे पण तुम्ही वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये पण डिझाईन्स वगैरे बऱ्याचशा होत्या. तरी 49 रुपीजला कप बघू शकता किती सुंदर आहेत ते आणि ट्रान्सपरंट आहेत ते, मस्त आहेत एकदम. आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे एकदम म्हणजे नॉर्मल नॉमिनल प्राइसमध्ये होत्या. 49 रुपीज, 39 रुपीज अशा होत्या. तर 99 रुपीजला तुम्ही हा असा जार बघू शकता किती मस्त आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काहीही ठेवू शकता, खडे मसाले वगैरे पण ठेवू शकता. आणि हा सिरेमिकचा बॉल मी तुम्हाला मग अशी जसं की सांगितलं 69 रुपीजला होतं. आणि हे बास्केटमध्ये बरीचशी क्वालिटी होती आणि बरीचशी डिझाईन होते. 79 रुपीजला होते, 99 रुपीजला होते, 119 ला होते, 129 ला होते. तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही बऱ्याचशा गोष्टी काय काय ठेवू शकता, म्हणजे नॅपकिन वगैरे ठेवू शकता किंवा तुम्ही लिक्विड वगैरे असं म्हणजे ठेवू शकता लॉन्ड्री एरियाच्या इथे. किंवा मग तुम्ही गोल ह्याच्यामध्ये भाकरी वगैरे चपात्या वगैरे पण इव्हन ठेवू शकता गरम असताना त्यांची वाफ जाण्यासाठी. म्हणजे तुमच्यावरती आहे कसं यूज करायचं काय ते. आणि इथे बऱ्याचशा ऑफर होत्या ट्रॉली म्हणजे बॅग वरती. तर 7000 रुपीजला सफारीची तुम्हाला 3 बॅग भेटतात, म्हणजे ह्याच्या आतमध्ये 2 अजून बॅगा असतील.
तर म्हणजे त्याचा कॉम्बो मिळतो 7000 रुपीजला आणि ब्रँडेड गोष्टी होत्या सगळ्या, VIP च्या पण होत्या, सफारीच्या पण होत्या, तर ते पण मस्त होतं एकदम. आणि स्टील बर्डचं हेल्मेट इथे होतं 500 रुपीजला फक्त, तर हे पण तुम्हाला दाखवत आहे, मस्त डील होती ही पण. आणि हे शोपीस बघू शकता 1699ला, तर हे पण खूप सुंदर होतं. आणि हे पॉट होल्डर होतं, तर हे 49 रुपीजला होतं, तर ह्याच्यामध्ये पण खूप मस्त मस्त डिझाईन्स होत्या, म्हणजे गरम भांडं तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता. तर आता आपण येऊया डाळ वगैरे किंवा ह्याच्यामध्ये गहूची काय प्राइस आहे ते. तर डाळीच्या प्राइस पण खूप स्वस्त होत्या, तर 83 रुपीजला तुम्ही बघू शकता चना डाळ होती. आणि मिक्स अँड मॅच बाय टू गेट एनी वन फ्री, तर मसूर डाळ होती 82 रुपीजला. बासमती मोगरा राईस 49 रुपीजला होता, तर स्वस्त होता, तर तो मी घेतला डीमार्टच्या मानाने. आणि बासमती राईस होता 95 रुपीजला. आणि इंद्रायणी राईस सुद्धा होता 51 रुपीजला. आणि थोडासा वास येत होता त्याचा, म्हणजे एकदा मी डीमार्टमधून घेतला होता इंद्रायणी राईस, पण त्याचा तेवढा वास येत नव्हता. तर हा पण एक राईस होता 55 रुपीजला कोलमचा. आणि साखर होती 41 रुपीजला. म्हणजे ग्रोसरी म्हणजे इथे बरेचसे डीमार्टपेक्षा बरेचसे मला स्वस्त वाटले. तर लोकवनचे गहू पण होते 41 रुपीज पर केजीला, तर हे पण खूप मस्त डील होती. तर लोकवनचे गहू डीमार्टला पण असतात 41, 42, कधी 43 वगैरे असे असतात. आणि हे पिरामलचं बघू शकता तुम्ही तांदूळ, हा पण मस्त होता एकदम. तर डीमार्टच्या मानाने इथे कमी मला प्राइस वाटली. तर हा पोहा मोठा बघू शकता तुम्ही, म्हणजे जाडा पोहा तुम्ही बघू शकता. आणि फ्राईड पापड पण होते 73 रुपीजला, हे पापड डीमार्टला सुद्धा भेटतात. आणि 115 रुपयाला शेंगदाणे होते. आणि ते चना डाळ 1 किलो 70 रुपयाला म्हणजे ऑफर होती, पॅकवाली चना डाळ होती ही, तर ही पण मी घेतली. आणि गुड लाईफचं सुरती कोलम 59 रुपीजला, 30 kg जर तुम्ही घेतले तर 59 रुपीज केजी प्रमाणे मिळणार तुम्हाला, तर ते पण होतं इथे. आणि इथे एक तुपाची वेगळीच कंपनी होती, तर ती 599 रुपीजला तूप होतं आणि त्यासोबत कंटेनर पण फ्री होता. तर आलोय आता आम्ही व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्सच्या सेक्शनला, तर इथे 3 किलो मोसंबी होती 99 रुपीजला फक्त, तर हे सुद्धा मी घेतलेलं आहे. आणि मस्त एकदम मोसंबी खूप छान फ्रेश होत्या. आणि स्ट्रॉबेरी सुद्धा होती 49 रुपीजला होता तो बॉक्स फक्त, तर स्ट्रॉबेरी सुद्धा घेतलेली आहे, फ्रेश होते, चांगले होते, मस्त होते एकदम. तर बघून घेतलं मी एकदम कोणती कोणती फ्रेश वाटते काय ते. आणि बाकी पण ऑरेंज वगैरे पण होते 200 रुपीज केजी. ॲपलच्या वेगवेगळ्या म्हणजे काय बोलतात त्याला, ॲपल वेगवेगळ्या प्रकारचे होते, तर 209ला ॲपल होते. आणि वेगवेगळ्या म्हणजे कंट्रीतून येतात ॲपल, तर त्याप्रमाणे त्यांची प्राइस होती. तर वॉटरमेलन पण होतं इथे 19 रुपीज पर केजी, तर ते म्हणजे वजन करून आपल्याला किती किलो तो भरतो त्यानुसार प्राइस असते त्याची. आणि कांदा होता 33 रुपीज केजी, तर ह्याची पण आपण वजन करून घ्यायचं आणि किती किलो वजनानुसार 33 रुपये किलोने ते देणार कांदे. आणि टोमॅटो पण इथे होते 19 रुपीज किलोने. आणि काकडी बघू शकता तुम्ही 60 रुपये किलोने. कॅरेट बघू शकता 90 रुपीज किलोने. परत बीटरूट होते 60 रुपीज किलोने. तर बऱ्यापैकी स्वस्त एकदम मस्त होतं एकदम. आणि सकाळचं आलात तर महामध्ये जास्त फ्रेश मिळेल. तर इथे कोबी पण होता 10 रुपयाचा एक, तर एक मी घेतला. पायनॅपल पण होतं 49 रुपीजचं आणि मीडियम साईज होतं, मस्त होतं एकदम. पपई पण होती 49 रुपीज केजीची, तर पपई पण मस्त होती. बाकीचे बरेचसे फ्रुट्स होते. आणि आवळा पण होता तुम्ही बघू शकता, तर 30 रुपये पाव किलोच्या हिशोबाने आवळा होता. आणि नारळ पण बरेच होते, मिरच्या वगैरे, घेवडा वगैरे, म्हणजे बऱ्याचशा भाज्या होत्या तिथे. म्हणजे सकाळी तुम्ही गेलात तर तुम्हाला मायामध्ये अजून फ्रेश भाज्या मिळतील. आणि अजून जे काय संपलं असेल ते पण मिळेल. तर आलं पण होतं इथे 250 ग्रॅम 30 रुपयाला होतं, तर आलं पण खूप मस्त होतं, आलं पण मी घेतलेलं आहे. आणि इथे तुम्ही पॉज करून बघू शकता ग्रीन लिफी व्हेजिटेबल्सचं म्हणजे वेगवेगळं होतं. तर मेथीची भाजी, कांद्याची पात वगैरे 10-10 रुपयाला होतं. मुळा 10-10 रुपयाला होता. परत कढीपत्ता होता तो 8 रुपयाला होता. लाल माठ होता 10 रुपयाला. म्हणजे बऱ्याचशा भाज्या एकदम खूप खूप स्वस्त होत्या. आणि इथे ग्रीन पीस आणि हे पण होतं, गाजर पण होते. तर ग्रीन पीस थोडेसे असे खराब झालेले होते. आणि द्राक्ष बघू शकता तुम्ही मस्त एकदम 149 रुपीजला होते. काळी द्राक्ष पण होती बाजूलाच. आणि पॅकेजिंग खूप छान होती आणि फ्रेशच सगळं वाटत होतं. तर काळी द्राक्ष बघू शकता 189 रुपीजला होती. आणि हे फ्रूट फोक बघू शकता तुम्ही, म्हणजे फ्रूट खाण्यासाठीचे फोक आहेत हे पण तिथे लावलेले होते 69 रुपीजला होते. आणि व्हाईट ऑनियन बघू शकता तुम्ही 60 रुपीज केजी होते. आणि बटाटे सुद्धा 33 रुपये किलोने होते, तर बटाटे खूप स्वस्त होते. तर गाजर मी जसं की म्हटलं गाजर पण होते 39 रुपीज किलो. आणि ग्रीन पीस 49 रुपीज किलोने होते. आणि मसाल्यांवरती पण बरेचसे ऑफर होती, बाय वन गेट वन फ्री होते. तर तुम्ही जर म्हणजे पावभाजी मसाला घेतलात किंवा दुसरा गरम मसाला वगैरे कोणताही बिर्याणी मसाला घेतला तर ते बाय वन गेट वन फ्री होतं.
आणि पापड वगैरे त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा ऑफर होत्या. म्हणजे कुठे ऑफर नाही असं नव्हतं, सगळीकडेच ऑफरच ऑफर होत्या. खरखर पैसा वसूल सेल होता नावाप्रमाणेच. आणि मी पहिल्यांदा गेली होती आणि खरंच मस्त एकदम शॉपिंग करून खूप मजा आली. तिथे ब्रूची तुम्हाला कॉफी दाखवत आहे, तर ही पण ह्याच्यावरती पण ऑफर होती. आणि हे मदर्स रेसिपीचं लोणचं बाय वन गेट वन फ्री होतं. तर हे 75 रुपीजची एक बॉटल पडते. तर हे तुम्हाला 2 बॉटल मिळतात मस्तपैकी. आणि हे तुम्ही बघू शकता गिट्सचं पावभाजीचं पण रेडीमेड आलेलं आहे. तर इथे पावभाजी आहे, दाल मखनी आहे, दाखवते तुम्हाला मस्तपैकी. बघा पावभाजीचं पण रेडीमेड आलेलं आहे. म्हणजे फक्त भाजी मिळणार त्यामध्ये, ऑफकोर्स पाव नाही मिळणार. व्हेज बिर्याणी वगैरे पण ऑप्शन होते त्यामध्ये. आणि कोल्ड्रिंकमध्ये पण बरेचसे ऑफर होते, बाय 2 गेट 1 फ्री, बाय 3 गेट 1 फ्री असं म्हणजे ऑफर होते. तर आणि स्लाइसचं होतं, माझाचं होतं बघू शकता तुम्ही. आणि रिअलचा फ्रूट ज्यूस पण होता, बाय 1 गेट 1 फ्री. स्लाइस पण होतं, त्याच्यावरती पण ऑफ होतं बरंच काय काय. आणि इथे तुम्हाला दिसते चिंग्सची शेजवान चटणी, तर ती बाय 2 गेट 1 फ्री होती. तरी पण मस्त एकदम डील होती. आणि बॉर्नव्हिलेचं चॉकलेट पण होतं 96 रुपीजचं, 116 रुपीजचं. म्हणजे प्रत्येकावरती काय ना काय ऑफ तरी होतं किंवा बाय 1 गेट 1 फ्री तरी होतं. तर हे पार्लेचे जुने म्हणजे चॉकलेट्स आठवले का, किसमीचे चॉकलेट तर हे पण 40 रुपीजला होते फक्त. आणि ते लेसचं 100 रुपीजला कॉम्बो होतं. तर ह्याच्यामध्ये मस्तपैकी 2 म्हणजे मोठे लार्जवाले होते आणि एक छोटंवालं पॅकेट होतं. तर ते क्रीम अँड ऑनियन आणि अजून मसाला आणि अजून कोणतं कोणतं होतं. तर ते 3 असे टोटल मिळून पॅक होते. आणि ते वाघ बकरीचा चहा तुम्ही बघू शकता, 600 रुपीजला समथिंग 1 किलोचा होता तो. आणि बिस्किटवरती पण बरीचशी ऑफर होती. तर बाय 1 गेट 1 फ्री वगैरे असे बरेचसे ऑफर होते. आणि तुम्ही मिक्स अँड मॅच करून घेऊ शकता कोणतंही, असं नाही की ते तर तेच घ्यायला पाहिजे. तर हे गोष्ट मला खूप छान वाटली. म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री असेल तर तुम्ही मिक्स अँड मॅच करून घेऊ शकता. तर डीमार्टला असं नाही आहे, बाय 1 गेट 1 फ्री म्हणजे त्याच गोष्टी तुम्ही घेऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता टूथपेस्टवरती आणि साबणावरती प्रत्येकावरती ऑफर चालू आहे. तर तुम्ही नक्की या, इथे 26 जानेपर्यंत हा सेल आहे. आणि हे बघू शकता तुम्ही चॉपर होतं, तर हे पण ऑफरमध्ये होतं. आणि ते लिहिलेलं आहे बघा, दररोज बचतीचा पाऊस. आणि खरोखर आहे, म्हणजे कुठली गोष्ट अशी नाही आहे की जी ऑफरमध्ये नाही आहे, प्रत्येक गोष्ट ऑफरमध्ये आहे. तर तुम्ही इथे नक्की रिलायन्स स्मार्ट बाजारला नक्की भेट द्या. 22 ते 26 जानेवारीपर्यंत हा सेल आहे. आणि हा व्लॉग इथेच एंड करत आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन युजफुल व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.